श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला स्वामींचं जे कृपातीर्थ आहे, तारक मंत्राचं पाणी कसं तयार करायचं हे सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र श्री स्वामी कृपातीर्थ श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय नमः. तर तारक मंत्र असा आहे. निशंक हो, निर्भय हो रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे. अतरत्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञविना काळहीन ना नेई त्याला, परलोकीहीना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्यावेळी तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडती कदाच दया स्वामी घेई हाती. श्री स्वामी समर्थ चरणविंदा पर्णमस्तू. तर हे आपलं स्वामींचं तारक मंत्र आहे. तारक मंत्राची एवढी शक्ती आहे, ती प्रत्येकाला त्याचा अनुभव येतोच. जो मनापासून स्वामींची सेवा करतो त्यांना स्वामींची प्रचिती आलेलीच असते. तर तारक मंत्र आणि त्यातून तीर्थ घेण्याची पद्धत अशी असते. जे आपल्या तारक मंत्राचे हे 5 श्लोक आहेत, ते सकाळी आणि सायंकाळी श्री स्वामी कृपातीर्थाचे हे 5 श्लोक वाचून होईपर्यंत पाण्यात उदबत्तीची विभूती पडू द्यावी. नंतर ते तीर्थ घ्यावे किंवा प्रसंगानुसार आपण स्वतः वाचून एखाद्या व्यक्तीला आवश्यकतेनुसार क्रमाने द्यावे. ही आहे स्वामी समर्थ कृपातीर्थाची जे तारक मंत्राचं पाणी असतं ते तयार करण्याची पद्धत आहे. आपल्या अडचणींमध्ये जर तुम्हाला संकट काळात भीती वाटत असेल तरीही तुम्ही तारक मंत्राचं पठण करू शकता. स्वामींची कृपा भरपूर आहे, फक्त आपल्याला मनापासून त्यांची सेवा करायची आहे. स्वामी सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात. स्वामी आपल्याला म्हणालेच आहेत, तू भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. कितीही संकटांचा मार्ग असू दे, स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत. आणि हे आपल्याला पावलोपावली पदोपदी हे जाणवत असतं की अशी एक शक्ती आहे, ती म्हणजे एकदा तुम्ही का स्वामींचा हात पकडलात तर ते कधीच सोडणार नाहीत. फक्त आपल्या मनात श्रद्धा पाहिजे. धन्यवाद.